नमो नमा. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण अहम त्वम हा पाठ बघणार आहोत. अहम म्हणजे मी आणि त्वम म्हणजे तू होय. या पाठामध्ये अहम व त्वम सर्वनामाचा उपयोग, भाषांतर आणि भाषा अभ्यास देखील आपण बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अहम मी. अहम बालकः अस्मि. मी मुलगा आहे. अहम प्रभाते स्नानं करोमि. मी सकाळी स्नान करतो. अहम मध्याह्ने शालां गच्छामि. मी दुपारी शाळेला जातो. अहम सायंकाले खेळामि. मी संध्याकाळी खेळतो. अहम रात्रौ निद्रां करोमि. मी रात्री निद्रा करतो किंवा मी रात्री झोप घेतो. यामध्ये शब्दार्थता आपण बघणार आहोत. अस्मी म्हणजे आहे, करोमी म्हणजे करतो आणि गच्छामी म्हणजे जातो. आता अहम या सर्व नामाचा आपण उपयोग पुल्लिंग मध्ये बघितलेला आहे. आता आपण स्त्रीलिंग मधला उपयोग बघणार आहोत. अहम बालिका अस्मि. मी मुलगी आहे. अहम प्रातराशम खादामी. मी सकाळी न्याहारी खाते. प्रातराशम म्हणजे न्याहारी, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट असं देखील म्हणतो. अहम प्रभाते शालाम गच्छामि. मी सकाळी शाळेला जाते. अहम मध्याह्ने स्वाध्यायम करोमि. मी दुपारी स्वाध्याय किंवा अभ्यास करते. अहम सायंकाले गीतम गायामी. मी संध्याकाळी गीत गाते. आता आपण अहम मधील पुल्लिंग व स्त्रीलिंग बघितलेलं आहे. आता त्वम म्हणजे तू हे सर्वनाम बघणार आहे. शिक्षिका. त्वम कुत्र वससे. त्वम म्हणजे तू, कुत्र म्हणजे कोठे, वससी म्हणजे राहतेस, तू कोठे राहतेस. छात्रः. अहम नाशिक नगरे वसामि. मी नाशिक नगरामध्ये राहते. शिक्षिका. त्वम कदा खेलसी. त्वम म्हणजे तू, कदा म्हणजे केव्हा, खेलसी म्हणजे खेळतेस, तू केव्हा खेळतेस. छात्रा. अहम सायंकाले सपाद सप्तवादने खेळामी. मी संध्याकाळी 7:15 खेळते. शिक्षिका. तरीही कदा अध्ययनम करोशी. तर केव्हा अभ्यास करतेस. कदा म्हणजे केव्हा, तरीही म्हणजे तर. तर केव्हा अध्ययनम म्हणजे अभ्यास, करोशी म्हणजे करतेस. छात्रा. रात्र दशवादनं पर्यंतम अध्ययनम करोमि. रात्री 10 वाजेपर्यंत अध्ययन किंवा अभ्यास करते. शिक्षिका. त्वम सम्यक गायसी. तू सम्यक म्हणजे योग्य, गायसी म्हणजे गातेस, तू योग्य गातेस. चित्रमपि सुंदरम आलेखसी. चित्र सुद्धा सुंदर, आलेखसी म्हणजे काढतेस, चित्र सुद्धा सुंदर काढतेस. अध्ययनम अपि करोशी. अभ्यास सुद्धा करतेस. सत्यमेव त्वम आदर्श बालक. सत्यमेव म्हणजे खरेच, त्वम म्हणजे तू, आदर्श म्हणजे आदर्श, बालक म्हणजे मुलगा किंवा मुलगी. शक्यतो इथं मुलगाच घ्यायचा आहे. मुलगा आहेस. सत्यच, तू आदर्श बालक आहेस. आता आपण भाषा अभ्यास बघणार आहे. म्हणजे आता अहम आणि त्वम जे आपण शिकलेला आहे त्याचा भाषा अभ्यास बघणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, अहम आला असता मी हे क्रियापद घ्यायचं आहे. क्रियापदाचं जे प्रत्यय आहे त्यातील मी हे रूप आपण घ्यायचं आहे. आणि त्वम आलं असेल तर सी हे लटलकारामधील हे लक्षात ठेवायचं आहे. बघा. अहम खेलामी. त्वम धावसी. त्वम पठसी. अहम
पश्यामि, त्वं कूर्दसि, अहं हसामि. आता आपण भाषा अभ्यासमधील अहम आणि त्वम हा शब्द बघितलेला आहे. आता आपण आवाम आणि वयम हे बघणार आहे. आवाम लिखावं, आवाम म्हणजे आम्ही दोघे, लिखावं म्हणजे लिहितो, आम्ही दोघे लिहितो. आवाम लिखावं, आम्ही दोघे लिहितो. म्हणजे वर जे दोन चित्र आहेत त्यातील पहिल्या चित्रामध्ये दोन मुलगे दिसत आहेत, त्यामुळे त्याचं भाषांतर काय आलं, आम्ही दोघे लिहितो. आणि खाली चित्रामध्ये दोन मुली दिसत आहेत, त्यामुळे आम्ही दोघी लिहितो. असं दोन चित्रांमधील फरक लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांनी. आता आपण आवाम बघितलेला आहे, आता आपण वयम बघणार. वयम लिखाम, वयम म्हणजे आम्ही सर्व, लिखाम म्हणजे लिहितो, आम्ही सर्व लिहितो. वयम धावाम म्हणजे आम्ही सर्व धावतो, असं इथं याचं भाषांतर आलेलं आहे. आता आपण याच्या पुढील म्हणजे युवाम आणि युयम हे बघणार आहे. तर युवाम मध्ये बघा, युवाम म्हणजे तुम्ही दोघे आणि युयम म्हणजे तुम्ही सर्व. त्वम पश्यसी, तू बघतोस. युवाम पश्यत, तुम्ही दोघे बघता. युयम पश्यत, तुम्ही सर्व बघता. इथे शब्दार्थ बघा, त्वम म्हणजे तू, पश्यसी म्हणजे बघतोस एक वचनामध्ये असल्यामुळे. द्विवचनामध्ये म्हणजे पश्यत असला तर तुम्ही दोघे बघता किंवा पाहता. आणि युयम म्हणजे तुम्ही सर्व असलं तर पश्यत म्हणजे तुम्ही सर्व बघता. हे आता आपण बघितलेलं आहे, याचा भाषा अभ्यास आता आपण बघणार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं अहम आलं असेल तर मी, त्वम आलं असेल तर सी, त्यानंतर आवाम आलं असेल तर वह आणि वयम आलं असेल तर मह, हे लक्षात ठेवायचं आहे. त्वम असेल तर सी, युवाम असेल तर तह आणि युयम असेल तर थ. बघा, योग्य पर्याय चिनुत, लिखत च. बघा, अहम उपविशामि, वयम क्रीडामः, वयम भ्रमामः, वयम नमामः, अहम हसामि, त्वम वदसि, यूयम क्षिपत, त्वम नृत्यसि, युवाम लिखत, यूयम पठत. आता हा आपण जो पहिला अभ्यास, भाषा अभ्यास बघितलेला आहे. आता याचा जो पुढचा जो आहे तो म्हणजे क्रियापद, तो बघणार आहेत. ही क्रियापदाची रूपाने ही लिहिलेली आहेत, मी वाचतोय तर सर्वांनी ते बघत. सा गदती, तौ गर्जत, ते वदत, सा जल्पती, ते जपत, ताः जयन्ति, त्वं कूजसि, युवां नमतः, यूयं खादत, अहं क्रीडामि, आवां हसावः, वयं हसामः, युवकौ तपत, पुरुषाः धावन्ति, बालिकाः भ्रमन्ति, महिले यजत, सैनिकाः रक्षन्ति, कृषकाः वपति. तर आपला इथं अहम आणि त्वम हा पाठ संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.